श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना या जीवनाच्या प्रवासात ज्याला खरंच तुमची गरज असते तो तुमच्यासाठी शब्दांपेक्षा अधिक स्वतःत बदल घडवत असतो. त्याला सांगावं लागत नाही, समजवावं लागत नाही, कारण नात्यांची किंमत त्याला मनापासून माहीत असते. पण श्रोते हो, ज्याला तुमची गरजच नसते त्याला कितीही समजावलं तरी तो कधीही बदलत नसतो. उलट तो प्रत्येक वेळी नवं कारण, नवी सबब आणि नवा आरोप करत पुढे राहत असतो. श्रोते हो, अशा माणसाला बदलायचा नसतो, फक्त आपण वेळ काढायचा असतो. आपण मात्र त्याच्यावर विश्वास, भावना आणि वेळ वाया घालवत राहत असतो. आणि शेवटी हळूहळू आपणच थकतो, तुटतो, स्वतःचं नुकसान करून घेतो. पण त्या व्यक्तीला मात्र याची साधी जाणीव सुद्धा नसते. कारण ज्याला फरक पडतो तोच बदलतो, बाकीचे फक्त बोलत असतात. श्रोते हो, वेळ हा सर्वात मौल्यवान असतो आणि तो चुकीच्या माणसावर खर्च करणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं असतं. जिथं प्रयत्न एकतर्फे असतात तिथं नातं नसतं, ती फक्त सवय असते. आणि हे वेळेत समजलं तर श्रोते हो, आयुष्य खूप हलकं होतं आणि शांत होऊन जातं. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही, पण वेळेच्या प्रवाहात अनेक माणसांचे खरे चेहरे स्पष्ट दिसत असतात. सुरुवातीला जी माणसं आपली वाटतात तीच वेळ बदलली की दूर उभी राहतात. आणि ज्यांच्याकडून अपेक्षा नसते ते शांतपणे आधार देऊन जातात. माणूस जेव्हा बोलणं कमी करतो तेव्हा तो शांत झालाय असं नसतं. अनेकदा तो आतून इतका दुखावलेला असतो की शब्दांवरचा विश्वासच हरवून बसतो. कारण काही जखमा सांगून हलक्या होत नाहीत, त्या फक्त आतमध्ये खोल जात राहतात. अपमानाचा आवाज बाहेर काही क्षण ऐकू येतो, पण त्याची प्रतिध्वनी मनात फार काळ घुमत राहते. विशेषतः तो अपमान आपल्या माणसांकडून मिळाला तर तो विसरणं अधिक कठीण होतं. माणसं बदलतात असं म्हणतात, पण खरं पाहिलं तर परिस्थिती बदलली की त्यांचं खरं रूप दिसू लागतं. कारण चेहरा बदलत नाही, फक्त मुखवटा निघून जातो. एकटेपणा नेहमी लोक नसल्यामुळे येत नाही. कधी कधी खूप लोकांच्या गर्दीतही मनाला स्वतःसाठी एकही माणूस सापडत नाही. काही शब्द एवढे स्वस्त झालेत की लोक सहज देतात. वचन, साथ, विश्वास, प्रेम. पण वेळ आली की त्या शब्दांची किंमत शून्य ठरते. नशिबावर दोष टाकणं सोपं असतं, पण अनेकदा आपल्याला दुखावणारं नशीब नसतं, ते आपल्याच निवडलेल्या माणसांचं वागणं असतं. नात्यातील अंतर नेहमी मैलानी मोजलं जात नाही. काही वेळा 2 पावलं अंतर असतानाही मन वर्षानुवर्ष दूर गेलेली असतात. हसणारा प्रत्येक चेहरा आनंदी असतोच असं नाही. काही हसू इतकं सरावाचं झालेलं असतं की त्यामागचं दुःख कोणालाही दिसत नाही. संघर्ष करताना सगळे प्रेरणा देतात, पण थकल्यावर खांदा द्यायला फार थोडे उरतात. कारण यशाच्या वाटेवर टाळ्या जास्त मिळतात, पण साथ कमी.
अपेक्षा तुटतात तेव्हा आवाज होत नाही, पण मनात एक शांत कोसळणं सुरू होतं, जे बाहेर कुणालाही दिसत नाही. गैरसमज नेहमी मोठ्या कारणाने होत नाहीत. कधी एक न बोललेला शब्दही दोन मनात कायमची भिंत उभी करतो. काही लोकांचा स्वभाव इतका बदलता असतो की त्यांच्या प्रत्येक गोड बोलण्यातही सावध राहावं लागतं, कारण त्यांचा जोर वेळेनुसार बदलतो. शरीराचा थकवा झोपेनं जातो, पण मनाचा थकवा अनेकदा वर्षानुवर्षे सोबत राहतो, कारण तो शब्दांनी नव्हे तर अनुभवाने साचलेला असतो. माणूस ओळखायला वर्ष लागतात, पण त्याचा खरा चेहरा एका प्रसंगात समोर येतो, विशेषतः जेव्हा त्याच्या स्वार्थाचा प्रश्न असतो. काही नाती तुटत नाहीत, पण त्यातला गोडवा कायमचा हरवतो. बाहेरून सगळं काही पूर्वीसारखं दिसतं, पण आतून विश्वास मरून गेलेला असतो. गरज संपली की अनेक नात्यांचा आवाज कमी होतो. आधी रोज विचारपूस करणारे अचानक शांत होतात, आणि तेव्हाच आपली जागा किती तात्पुरती होती हे समजतं. काही माणसं सावली सारखी असतात, उजेडात नेहमी सोबत, पण अंधार पडला की देशेनाशे होतात. मन तुटताना आवाज करत नाही, म्हणूनच जगाला ते समजत नाही. बाहेर सगळं नेहमीसारखं चालू राहतं, पण आतमध्ये खूप काही संपलेलं असतं. आयुष्य हळूहळू शिकवतं की प्रत्येक जवळ आलेला माणूस कायमचा नसतो, प्रत्येक गोड शब्द खरा नसतो, आणि प्रत्येक नातं अंतःकरणातून जपलं जातं असंही नसतं. काही गोष्टी फक्त अनुभवच समजतात.